प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। कंस पर धूमल छपंस पर शेर शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी। पूर्ण सिंहासनाचा जो संकल्प केला आहे त्यानिमित्त मुंबईत ही प्रचार रॅली आपण बाईक रॅली काढतो आहोत। या निमित्ताने आपण मुंबईच्या समस्त जनतेला आपण आवाहन करतो आहोत की या 3 आणि 4 जूनला रायगडावर जे आपण सुवर्ण सिंहासन स्थापनेचा संकल्प करणार आहोत, त्यानिमित्त सर्वांनी तिथे उपस्थित राहून या संकल्पात आमच्यासोबत सामील व्हावं। जय शिवराय। बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड। सिंहासनाचा विषय प्रत्येकापर्यंत पोहोचावा यासाठी आज आपण बाईक रॅली आयोजित केली होती। त्या बाईक रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। आपण 3-4 जूनला रायगडावर सगळे शिवभक्त शिवपाईक एकत्र जमणार आहोत। संकल्प करण्यासाठी आपण जमणार आहोत। त्या संकल्पाच्या प्रचारासाठी, त्या संकल्पाचा विषय प्रत्येकापर्यंत पोहोचावा त्यासाठी आज आपण ही बाईक रॅली आयोजित केली होती। आता आपण मागे पाहताय किती प्रचंड प्रतिसाद मिळाला आपल्याला। मुंबईसाठी आपण मुंबईला मुंबईच्या कानाकोपऱ्यात हा विषय पोहोचावा त्यासाठी आपण ही बाईक रॅली आयोजित केली। त्यासाठी आपण सगळे एकत्र जमलो। 3-4 जूनला आपण रायगडावर भेटणार आहोत। प्रत्येक शिवपाईकांनी तिकडे भेटायचं आहे, प्रत्येकाचं आपलं कर्तव्य आहे। आज आपण मुंबईत त्यासाठी बाईक रॅली आयोजित केली होती। बघताय तुम्ही किती प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे। मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी रायगडावर जमायचं आहे। सगळ्यांनी याल अशी अपेक्षा आहे। नमस्कार, जय शिवराय। है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो।
आरंभ है प्रचंड, बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या कि जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। इथे येऊन या सुवर्ण सिंहासन संकल्पाच्या बाईक रॅलीमध्ये आपण उतरलो। मुंबईमध्ये आपण या दुसऱ्यांदा असा प्रयत्न करतोय की शिवप्रतिष्ठानतर्फे आपण प्रत्येक विषया लोकांपर्यंत पोहोचावा, हा आपल्या मार्गाच्या मागे हेतू आहे। पण आज अनेकांना प्रश्न पडतो की 32 मन सुवर्ण सिंहासन करून तुम्ही काय करणार आहात। त्या भडव्या औरंगाने शिवाजी महाराजांचं सिंहासन तोडलं फोडलं, त्यानंतर ते उभं राहावं असं कोणाला वाटलं नाही। आपण म्हणतो बाबरी मशीद, पण ती पाडून राम मंदिर उभं राहावं हे जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं सुवर्ण सिंहासन आहे, हे अजून महाराष्ट्राला कळलं नाहीये। ज्या दिवशी महाराष्ट्राला शिवभक्तांना कळेल की सुवर्ण सिंहासनाची गरज काय आहे, त्या दिवशी खऱ्या अर्थाने हा उभा देश शिवाजी महाराज संभाजी महाराज रक्तगडाचा होईल। आणि आपण करत असताना फक्त मुंबईकर, आपल्यावरती संपूर्ण जगाचं लक्ष असतं। मुंबईत जे घडतं ते संपूर्ण जगात जातं, यासाठीच आपण हे बाईक रॅली सुरू केली। सुवर्ण सिंहासना संकल्प विषय नक्की काय आहे तो आदरणीय गुरुजी आपल्याला घरावर सांगतीलच, पण प्रत्येकाने ठरवायचं आहे की माझ्यासोबत 2-4 5 जणांनी घेऊन येईन। संकल्प फक्त मी एकटा नाही तर माझ्यासोबत येणारा प्रत्येक जण करेल, असं प्रत्येक शिवभक्तांनी मला आणणं गरजेचं आहे। आज आपण प्रयत्न करतोय की घराघरात पोहोचवण्याचा। आता एक आठवडा आपल्याकडे समोर आहे, या आठवड्याभरात प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे की मी येत्या 3 आणि 4 जूनला रायगडावर स्वतः तर मी जाईनच, सोबत 4-5 भक्तांना घेऊन जाईल शिवभक्तांना। हा संकल्प आपण सुद्धा करणं गरजेचं आहे। भविष्यात तो संकल्प कसा होणार आधी गुरुजी सांगणार आहे, त्याबाबत आपण चिंता करायची नाहीये, ते सांगतील गुरुजी आदेश देतील आपण करणार आहोत। पण आता येताना पूर्ण आठवडा प्रत्येकाने स्वस्थ राहायचं नाहीये। बाईक रॅली काढली, विषय संपला नाही तर विषय सुरू झालेला आहे। आता आपल्याला याच्या आणखीन 10 पटीने, आता ही जी संख्या आहे याच्या 10 पटीने आपल्याला रायगडावर जायचंय। हा संकल्प आज आपण इथे घेऊया आणि कामाला लावूया। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय।